नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डाळ पालक कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, मीठ, जिरे, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि चना डाळ घेतलेली आहे। 2 ते 3 तास भिजवून ठेवलेली आहे। स्वच्छ केलेला पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। शेपू पण घेतलेला आहे त्याच्यामध्ये। आता कुकरमध्ये आपण तेल टाकून घेऊ। 2 ते 3 पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे, 1 हिरवी मिरची, लसूण फोडणी देऊन घेतली आहे। बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो, हे सर्व आपण परतून घ्यायचं आहे चांगलं। त्यामध्ये आता हळद, धना पावडर, गरम मसाला पावडर, सर्व एकजीव करून घेऊ आपण। आता बारीक कट केलेला पालक टाकूया। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। आता यामध्ये डाळ टाकून घेतली आहे। डाळ देखील आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये तुम्ही तुरीची डाळ देखील टाकू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळ टाकू शकता यामध्ये। सर्व आपण एकजीव करून घेतला आहे। आता यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार। आता मिक्स करून घेऊ। सर्व एकजीव करून घेऊ आपण। यामध्ये कोथिंबीर टाकली आहे। आता 1 ग्लास पाणी, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता। अजून 1 ग्लास पाणी टाकलं आहे मी। कुकरचं झाकण लावून घेऊ। आता याला 4 ते 5 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहे। आता आपली डाळ पण शिजलेली आहे बघा, अशा प्रकारे दाबून पाहिजे आहे। आता रवीने चांगलं त्याला घोटून घेऊया अशा प्रकारे। जास्त दाटही नाही आणि जास्त पातळही नाही। बघा, आपल्या डाळ पालकला किती छान तेल सुटलेलं आहे। तयार झाली आहे आपली डाळ पालक। डाळ पालकसाठी लागणारा राईस देखील आपण बनवून घेऊया। पातेल्यात तेल टाकून घेऊ। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेला कांदा लालसर झाल्यावर त्यामध्ये लाल तिखट, 1 ग्लास पाणी, 2 ग्लास पाणी टाकलं आहे, 3 ग्लास। ह्या वाटीने मी तांदूळ घेतलेले आहे। 2.5 वाट्या हे तांदूळ घेतलेले आहे म्हणून 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता त्या पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि धुवून घेतलेला तांदूळ आता मिक्स करून घेऊया। पाण्याला उकळी आल्यानंतर झाकून घेऊ आपण। हे बघा, अशा पद्धतीने आपला राईस तयार झाला आहे। हे बघा, छान असा राईस एकदम मोकळा शिजलेला आहे। आपला राईस तयार झालेला आहे। आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।